नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांती निमित्त प्लास्टिकमध्ये वाणचे वेगवेगळे आयटम दाखवणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर आज मी आलेली आहे डोंबिवली वेस्टला। या शॉपचा पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि ह्या शॉपमध्ये ना तुम्ही बघाल ना चारी साईडला आहेत ना तुम्हाला असे वेगवेगळे प्लास्टिकमध्ये स्टीलमध्ये असे हे सर्व आयटम दिसणार आहेत। तर हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आता आपण एक एक करून ना पाहायला सुरुवात करूया। तुम्ही माझ्या पाठीमागेच बघाल तर बघा इथे असे ना वेगवेगळे छोटे मोठे सर्व असे जार ठेवलेले आहेत आणि प्रत्येकाची ना प्राइस सुद्धा लिहिलेली आहे। हे मोठे जार आहेत ते 50 रुपीजला आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला मीडियम साईजमध्ये किंवा छोटे पाहिजे असतील तर हे 30 रुपीजला आहेत आणि एकदम छोटे जे आहेत ते 15 रुपयाला आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला जर बघा हे स्क्वेअरमध्ये पण खूप छान आहेत। हे तुम्ही हळदी कुंकाला वाण म्हणून देऊ शकतात आणि याच्यामध्येच बघा हे राऊंड शेपमध्ये आहेत आणि हा पण डब्बा खूप मस्त वाटते बघा। हे बघा 15 रुपयाला आहेत। ज्यांचं बजेट नसेल आणि त्यांना काहीतरी असं वेगळं द्यायचं असेल तुम्ही अशा प्रकारचे हे डबे देऊ शकतात। याच्यामध्ये आपण धान्य वगैरे पण ठेवू शकतो। त्यानंतर मोठा डब्बा आहे तो 80 रुपयाला आहे। सर्वात छोटा डब्बा आहे तो 10 रुपयाला आहे। तर ह्याच्यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला इथे हे डबे पाहायला मिळतील। तर हा पण 10 रुपयाला आहे। ह्याच्यामध्ये स्क्वेअरमध्ये पण मिळतो, तुम्ही अशामध्ये किंवा स्क्वेअरमध्ये पण तुम्ही घेऊ शकता आणि याच्यामध्ये कलरसुद्धा मिळतील तुम्हाला। हा एक डबा पण खूप छान आहे, 40 रुपयाला आहेत आणि मेन म्हणजे ना पॅक आहे एकदम। हे बघा म्हणजे दिल्यानंतर आहेत ना त्याचा यूज पण खूप चांगला होणार आहे, कारण का डब्याचं झाकण जे आहे ना ते कडक आहे। कारण का आपण कोणताही डबा देताना त्याचं झाकण खूप महत्त्वाचं असतं। तर खूप मस्त आहे 40 रुपयाला। त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला मीठ वगैरे ठेवण्यासाठी बरणी लागते, तर त्याच्यासाठी पण तुम्ही हे घेऊ शकता। ह्याच्या बघा 60 रुपयाला आहे आणि याच्यामध्ये स्पूनसुद्धा दिलेलं आहे आणि याच्यामध्ये मोठी साईजसुद्धा आहे 120 रुपयाला। त्यानंतर इथे बघा 30 रुपयाला पण इथे हे डबे आहेत। ह्याच्यामध्ये पण तुम्हाला स्पून दिलेले आहेत। हे वेगवेगळे आहेत ना लहान मोठे डबे आहेत, 10 रुपयापासून स्टार्टिंग आहेत। त्यानंतर इथे बघा हे टप्परवेअर सारखे डबे आहेत। तर म्हणजे तुम्हाला भाजी किंवा मग लोणचं वगैरे घेऊन जाण्यासाठी हा छोटासा डबा खूप मस्त आहे। तर हा पण तुम्ही ना वाण म्हणून देऊ शकता। याची प्राईस आहे 15 रुपये आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या साईजमध्ये किंवा मग डिझाईनमध्ये पाहिजे असेल तर हा पण एक डबा मस्त आहे 15 रुपयामध्ये। हा एक डब्बा आहे आणि हा आहे 35 रुपयाला। त्याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे सर्व साईजमध्ये ठेवलेले आहेत। तर हा बघा भाजीसाठी वगैरे पण चांगला आहे। हा डब्बा आहे 15 रुपयाला। प्लास्टिकमध्ये जरी आपण आयटम दिले तर त्याचा यूज होणार आहे, कारण का काही जण बोलतात की प्लास्टिक आयटम वापरायचे नसतात, पण असे हे डबे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काही पॅकिंग जर तुम्हाला काही घेऊन जायचं असेल लांब ठिकाणी तर तुम्ही हे असे डबे यूज करू शकता। किंवा धान्य वगैरे ठेवण्यासाठी पण मी तुम्हाला असे वेगवेगळे असे जार दाखवले, ते पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता। मी हा डब्बा बघितलाच असेल बघा, लॉकवाला आहे, म्हणजे इथे तुम्ही ना असे हे लॉक करून ठेवू शकतात। म्हणजे एका साईडला तुम्ही कुठेही ठेवलात तरी मस्त आहे। एक डब्बा जो आहे तो 40 रुपयाला आहे। पूर्ण सेट घेतला तर 120 रुपयाला आहेत। तर आता इथे तुम्हाला मी जेवढे काही डबे वगैरे दाखवलेत ते सर्व सॅम्पल आहेत आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटी पाहिजे असेल वाण म्हणून देण्यासाठी तर बघा इथे असे हे पॅकिंग असे ठेवलेले आहेत। याच्यामध्ये तुम्हाला अर्धा डझनचं असं हे तुम्हाला सेट मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही एक एक म्हणून देऊ शकता। म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर आहेत ना कमीसुद्धा होणार आहेत। एकाची प्राईस तर मी तुम्हाला सांगितली किती रुपये आहेत। इथे आल्यानंतर दादांना भेटा, ते तुम्हाला कमी करून देतील। तुम्हाला हे दाखवलं त्याचप्रमाणे बघा ग्रीन कलरमध्ये आहे। तर हे पण तुम्ही असे हे 4-4चे सेट 6चे डेज किंवा तुम्हाला 1 डझन 2 डझन पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे मिळून जातील। ते सर्व हे असे ना क्वांटिटीमध्ये पॅक करून ठेवलेले आहेत। तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे इथे हे मिळून जातील। कांदे बटाटे ठेवण्याचा टोपलासुद्धा आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला लहान मोठे सर्व साईजमध्ये मिळतील। त्यानंतर इथे बघा ह्या वेगळ्या शेपमध्ये इथे आहेत ना डब्बा आहे, खूप मस्त आहेत। म्हणजे इथे छोटे लहान मोठे सर्व प्रकारचे डबे आहेत। हा पण डबा खूप छान आहे बघा, 120 रुपयाला आहे। म्हणजे तुम्हाला भरपूर काही सामान ठेवायचं असेल त्यासाठी तुम्ही इथे घेऊ शकतात। तुम्हाला 100 रुपयापर्यंत मिळेल। तुमचं जर छोटंसंच हळदी कुंकू असेल आणि तुम्हाला छानपैकी वाण द्यायचं असेल प्लास्टिकमध्ये तर तुम्ही अशा प्रकारचे डबेसुद्धा देऊ शकतात। याच्यामध्ये ना भरपूर सामान राहतं। तर बघा खूप मोठा डब्बा आहे आणि हा डब्बा आहे 180 रुपयाला। तर इथे आल्यानंतर कमीसुद्धा करतील। आता दादांनी जी प्राईस दिलेली आहे ती प्राईस मी तुम्हाला सांगितलेली। तुम्ही जशी क्वांटिटी घेणार त्याप्रमाणे दादा तुम्हाला कमी करून देतील। त्याचबरोबर इथे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये आणि लहान मोठ्याच्या सर्व साईजमध्ये इथे डबे आहेत आणि प्रत्येकाची आहेत ना प्राईससुद्धा लिहिलेली आहे। 80 रुपयापासून स्टार्टिंग आहेत। स्मॉल साईजमध्ये आहे ते 50 रुपयापासून स्टार्टिंग आहेत। हा डबा 50 रुपयाला आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा आहेत। 50, 60, 70, 80 अशी प्राईस लावलेली आहे। हे बघा हे थोडंसं युनिक आहे, तर हे असं पकडण्यासाठी आहे। म्हणजे आता हे सध्या ट्रेंडिंग आहे, म्हणजे मकर संक्रांतीसाठी तुम्ही वाण म्हणून हे देऊ शकता। छान आहे एकदम बघा। ह्याच्यामध्ये तुम्ही काही वस्तू वगैरे ठेवते त्यासाठी झाकणसुद्धा आहे। त्याच्यानंतर हे एक पण मस्त आहे,
कलर पण खूप मस्त वाटते, बाहेर वगैरे तुम्ही हॉलमध्ये ठेवण्यासाठी पण तुम्ही अशा प्रकारचं हे बास्केट घेऊ शकतात। मेन म्हणजे झाकण आहे याला, नॉर्मली आहे ना एका साईडला असं ओपन करायला असतं, पण इथे बघा हे मध्येच ओपन करायला आहे आणि इथे पकडण्यासाठी पण आहे। आणि एक घेतला तर 100 रुपयाला, जास्त घेतला तर कमीसुद्धा होईल आणि याच्यामध्ये तुम्हाला कलरसुद्धा मिळतील। तर असे हे ना असे वेगवेगळे असे 2-3 कलरमध्ये डिझाईनमध्ये तुम्हाला असे हे बास्केट मिळतील। दादांना सांगून मी अजून बरेच वेगवेगळे असे युनिक आयटम काढून ठेवलेले आहेत। पहिले तर आपण आहे ना ह्या स्टँडपासून सुरू करूया। तर बघा हे बाथरूममध्ये ठेवण्याचं स्टँड आहे, याच्यामध्ये आपण साबण वगैरे ठेवू शकतो। 180 रुपयाला आहे, तर हे 150 रुपयापर्यंत मिळेल, खूप मस्त आहे एकदम। त्याच्यानंतर इथे हे मल्टीपर्पज बास्केट आहेत, ते पण तुम्हाला असे हे 2-3 कलर मिळतील। हे 60 रुपयाला तुम्हाला मिळेल, भांडी ठेवून आपण या बास्केटमध्ये ठेवू शकतो, 50 रुपयाला मिळेल आणि याच्यामध्ये तुम्हाला असे कलरसुद्धा मिळतील। हा एक म्हणजे स्टँडमध्ये आहेत ना मला खूप आवडलेत, म्हणून मी तुम्हाला आहेत ना म्हणजे तुम्ही वाण म्हणून पण देऊ शकता किंवा तुम्हाला घरी वापरण्यासाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता। तर खूप मस्त आहे बघा, म्हणजे आपल्या बाथरूममध्ये कोणा असतो त्या कोणामध्ये टावण्यासाठी आहे ना हे स्टँड आहे बघा। तुम्ही जर आत बघितला तर बघा इथे दिसेल तुम्हाला। तर हे अशा प्रकारचं हे एक स्टँड आहे। त्याच्यानंतर हा एक स्टँड बघा एकदम छोटासा आहे, 50 रुपयामध्ये आहे। चपाती किंवा पोळ्या भाजून ठेवतो तेव्हा त्याला घाम येतो, तर तुम्ही अशा प्रकारची आहे ना ही जाळी पण देऊ शकता। ही फक्त 10 रुपयाला आहे, हे 80 रुपयाला एक आहेत। मी आता तुम्हाला याच्यावरती लिहिलेली प्राईस सांगते, इथे आल्यानंतर दादा कमीसुद्धा करतील। तर इथे बघा साबण ठेवायचं भांडंसुद्धा आहे, हे 2 आहेत, पूर्ण असा सेट आहे। हा आहे 25 रुपयाला आणि जर तुम्हाला सिंगलमध्ये द्यायचं असेल तर 15 रुपयाला आहे। अगदी 10 रुपयापासून मकर संक्रांतीसाठी वार म्हणून देण्यासाठी यांच्याकडे बरेच आयटम आहेत। तर तुम्ही या शॉपमध्ये आलात ना तर तुम्हाला बघा असं इथे डिस्प्लेला सगळे असे लावून ठेवलेले आहेत, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता। इथे स्पून आहेत, पीठ वगैरे आपल्याला काढायचं असतं डब्यामधून, त्याच्यासाठी हे स्पून आहेत बघा, मस्त आहेत। हे 15 रुपयापासून आहेत। तर इथे बघा हा चम्मच आहे, सर्व 15-15 रुपयाला आहेत। मी इथे दादानी लावलेले आहेत, तर तुम्हाला मी असे दाखवते। हा पण खूप मस्त आहे बघा, हा 10 रुपयाला आहेत। तर असे पण आयटम तुम्ही आहेत ना वाण म्हणून देऊ शकता। तुम्हाला वाण म्हणून द्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचा डब्बासुद्धा देऊ शकतात, 50 रुपयाला आहेत। आणि तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तर बघा असे 2 कलरमध्ये तुम्हाला मिळतील, व्हाईट आणि ब्ल्यू कलरमध्ये, याच्यामध्ये कलरसुद्धा आहेत। तर इथे बघा हे असे बरेच डस्टबिन ठेवलेले आहेत। इथे बघा हे असे छोटे डस्टबिन ठेवलेले आहेत, 60 रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि चांगल्या क्वालिटीमध्ये घेतला तर 100 रुपयाला आहेत। तेलाची किटलीसुद्धा ठेवलेली आहे प्लास्टिकमध्ये, 80 रुपयापासून स्टार्टिंग आहेत। त्यानंतर इथे छोटे डबे आहेत जे तुम्ही वाण म्हणून देऊ शकता, छोटे डबे आहेत बघा। याच्यामध्ये तुम्हाला जर पूर्ण सेट पाहिजे असेल तर सेटसुद्धा मिळेल। तर इथे ह्या छोट्या वाट्या आहेत 35 रुपयाला आणि याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळेल। ही वाटी आहे 30 रुपयाला। तर इथे ह्या प्लेट आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, म्हणजे तुम्ही वाण म्हणून देऊ शकता बघा, छान आहेत एकदम। 12 रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याच डिझाईन मिळतील। नंतर इथे डबेसुद्धा आहेत, 50 रुपयाला डब्बा आहे, पूर्ण पॅकिंग करून ठेवलेले आहेत। तर बघा अशा प्रकारचे डबे आहेत, याच्यामध्ये मोठ्या साईजमध्ये आहेत, त्याची प्राईस आहे 70 रुपये आणि अजून मोठा पाहिजे असेल साईज आहे 90 रुपये। तर असे हे लहान मोठ्याच्या सर्व साईजमध्ये तुम्हाला डबे मिळतील। तर बघा इथे असे बरेच डबे ठेवलेले आहेत। तर बघा ही एक वाटी पण मस्त आहे एकदम, म्हणजे वेगळी आहे जरा थोडीशी, ही आहे 35 रुपयाला। तर तुम्हाला जास्त क्वांटिटी पाहिजे असेल स्टीलच्या वाट्यांमध्ये किंवा मग ताटांमध्ये, त्याच्यामध्ये पण प्राईस कमी होईल। ते समई आहे 30 रुपयाला। त्यानंतर इथे अगरबत्तीचं स्टँड आहे 30 रुपयाला। इथे छोटे डबे आहेत, ते पण तुम्हाला 10-10 रुपयाला मिळतील। म्हणजे प्लास्टिक व्यतिरिक्तने इथे बरेच स्टीलचे आयटमसुद्धा आहेत। हे निरंजन आहे, निरंजनमध्ये पण बरेच प्रकार यांच्याकडे आहेत। तर बघा हे एक अशा प्रकारचं निरंजन आहे। त्यानंतर तुम्हाला अशा फुलामध्ये पाहिजे असेल हे अगरबत्तीचं स्टँड आहेत। त्याच्यानंतर बघा हे पण खूप मस्त आहे, म्हणजे एक दिवा लावण्यासाठी तुम्ही हे अशा प्रकारचा दिवा देऊ शकता। हा अगरबत्तीचं स्टँड 15 रुपयाला आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही हे निरंजन घेतलं तर हे 10 रुपयाला आहे। तर याच्यामध्ये बघा तुम्हाला लहान मोठ्या सर्व साईजमध्ये मिळेल। छोटंसं निरंजन दिलेलं आहे आणि इथे अगरबत्ती ठेवण्याचं स्टँड आहे, हे आहे 25 रुपयाला। अगरबत्तीच्या स्टँडमध्ये ना 2-3 प्रकार दाखवलेत, म्हणजे 3 ह्याचं आहे, त्यानंतर 5 ह्याचं, 2 ह्याचं, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता, 20 रुपयाला आहेत। त्यानंतर इथे बघा हळदी कुंकवासाठी पण तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता, म्हणजे ज्यांचं पहिलं हळदी कुंकू आहे तर आपण नॉर्मली काय करतो पॅकिंग देतो हळदी कुंकू, तर अशामध्ये तर तुम्ही असं हळदी कुंकू वगैरे भरून आहे ना त्या प्रकारे हळदी कुंकाचा करंडा पण देऊ शकता। हा करंडा 30 रुपयाला मिळेल। तर इथे हळदी कुंकू असा हा करंडा आहे, हा 20 रुपयाला मिळेल। त्याच्यानंतर इथे बघा ह्या छोट्या प्लेट्स आहेत,
या प्लेट पण तुम्ही देऊ शकता। त्यानंतर इथे ह्या छोट्या एकदम ग्लास आहेत, देवारामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला हे ग्लास म्हणून पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता। तर बघा खूप छान आहे, एकदम निमुळतं आहे एकदम, हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता। 5 रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि तुम्हाला जसे प्लेन पाहिजे असतील किंवा काट्याचे, आणि इथे असे बघा हे डिझायनर चमचे आहेत, हे मोठे चमचे आहेत थोडे, हे 10 रुपयाला आहेत। तर असे पण तुम्ही चमचे देऊ शकता। तांब्यांमध्ये पण यांच्याकडे लहान मोठे असे तांबे आहेत। हा तांब्या जो आहे तो 30 रुपयाला आहे आणि याच्यापेक्षा जर तुम्हाला अजून मोठा पाहिजे असेल तर याची प्राइस आहे 60 रुपये। डब्बे आहे, डब्यांमध्ये पण 2-3 साईज आहे, तुम्हाला जसं मोठा डब्बा, चपटा डब्बा, तर बघा हे अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि साईजमध्ये डब्बे मिळतील। तर वाण म्हणून द्यायचं असेल तर बघा इथे हे स्लायसर आहे, त्यानंतर चाळणी आहे, ज्युसरचे असे सेट दिलेला आहे। तर असेच ना इथे बरेच आयटम आहेत। त्यानंतर इथे हे बघा ग्राइंडर आहे, इथे चॉपर आहे बघा। आता इथे आपल्याला लंच बॉक्स दाखवत आहेत, तर हा लंच बॉक्स पण तुम्ही देऊ शकता, 170 रुपयाला आहे। तर तुम्हाला 150 रुपयापर्यंत मिळेल। मग मी 150 रुपयापर्यंत तुम्हाला मी बरेच आयटम दाखवलेत, तर तुम्ही अशा प्रकारचे आयटम पण देऊ शकता 150 रुपयापर्यंत। पितळेमध्ये पण दिवा आहे, 50 रुपयापासून स्टार्टिंग आहेत, तर तुम्ही हे पण वाण म्हणून देऊ शकता। बघा खूप मस्त आहेत आणि याच्यामध्ये ना अशी सर्व साईज इथे ठेवलेली आहेत। हा आहे 80 रुपयाला, हा आहे 50 रुपयाला। तर बघा खूप मस्त वाटेल आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईनमध्ये पाहिजे असेल ना तर बघा इथे बरेच असे दिवे ठेवलेले आहेत। त्यानंतर इथे हे अगरबत्तीचं स्टँड पण खूप मस्त आहे, तर ते अगरबत्तीचं स्टँड दाखवा। हां हे बघा हे 40 रुपयाला आहे। हा हळदी कुंकाचा करंडा आहे, हा आहे 160 रुपयाला आणि हा 220 रुपयाला। तुम्हाला इथे हे पितळेमध्ये पण मिळतील। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीसाठी प्लास्टिकमध्ये आणि स्टीलमध्ये वाण म्हणून काय काय देऊ शकता हे सर्व दाखवलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।